शाळा सातगाव तांडा। आज शनिवार आनंदाचा वार म्हणून आपण बघा आपल्या शाळेच्या परसबागेला स्वच्छ करीत आहोत। 1 तास हा पहिला आपल्या शेतीच्या तासाला आपली सर्व मुलं आपल्या परसबागेमध्ये स्वच्छता करीत आहेत। गवत काढून त्या परसबागेला सकाळी आपण सर्व मुलांनी खतं आणली, शेणखतं आणली आणि ती शेणखतं दिलेली आहेत। आणि मग ही सर्व परसबाग 1 तासामध्ये अगदी स्वच्छ होईल। त्याच्यानंतर आपण वाचनाचा तास घेणार आहे। सर्व लायब्ररीची पुस्तकं मुलांना देऊन त्यांना वाचन करायचे आणि त्यांनी जे वाचलं ते त्यांनी त्यांच्या मनानं सांगायचं की मी काय वाचलं। तो आहे वाचनाचा तास। अशा प्रकारे शनिवारी आणि त्याच्यानंतर 1 तास होईल तो प्रश्नमंजुषा। तर प्रश्नमंजुषाची तयारी नवनाथ सर, अमित सर आणि आमचे सगळे शिक्षक बंधू यांनी त्याची तयारी केली। तशी प्रश्नमंजुषा आपण घेणार आहोत। आणि तसे बघा इकडं या सर्व मुली आपलं परसबाग स्वच्छ करीत आहेत। काही मुलं अद्रकला बेड लावत आहेत। बघा का आपले तांदळे सर टोमॅटोची बांधणी करत आहेत। अशा प्रकारे ही सर्व बाग स्वच्छ होण्याला फक्त 1 तास अवधी लागतो। त्यामुळे मुलांना कामाची सवय ही अंगी बांधते आणि त्यांना एक नवीन असं शिक्षण, जे की शेतीचं शिक्षण खूप आवश्यक आहे। ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाकडे शेती असते। हे आमचे शिक्षण समितीचे उपाध्यक्ष आणि सदस्य सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची सुद्धा एक योजना आहे की आपण शाळेच्या परसबागेमध्ये बैलाने वखरून देऊ आणि त्याचे मोठे मोठे बेड पाडून घेऊ, अशी त्यांची कल्पना आहे। ते सुद्धा एक बैलजोडी आणून आमचं काम करून देणार आहेत। यानंतर आपल्याकडे हे जे हा ऊस, ही झेंडूची बाग सुद्धा आता फुलण्यामध्ये आलेली आहे। तिला खूपच असे फुलं लागलेली आहेत, कळ्या लागलेल्या आहेत। अगदी आता दसऱ्यापर्यंत ही फुलं इतकी फुलणार आहेत की अगदी शाळा सुंदर अशी दिसणार आहे। अशा प्रकारे ही आमची शाळा स्वच्छ आणि सुंदर शाळा अशी ही आहे। आणि याचं सर्व श्रेय माझे सर्व शिक्षक बंधू सुभाष सर, लहाने सर, अमित सर, तांदळे सर आणि आमच्या सर्व गावाला, शाळा समितीला जातं। अशा प्रकारे ही आमची शाळा लळा लाविते बाळा। धन्यवाद।